राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी उत्सवाचं औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमरावतीतील 8 शाखातील स्वयंसेवकांनी वेगवेगळ्या 8 स्थानांवरून पथसंचलन केलं। हे पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। इंद्रायणी नगराचं पथसंचलन शनिवार 27 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजता गोंडबाबा मंदिराच्या मागील मैदानावरून निघाले। पद्माकर महाराज यांच्या घरासमोरून विठ्ठल मंदिर, दस्तूरनगर गोरक्षण समोरून गोंडबाबा मंदिर प्रांगणात समारोप झाला। अंबिका नगराचं पथसंचलन सायंकाळी 5 वाजता हिदवीर क्रीडा मंडळ मैदान जोगळेकर प्लॉट येथून सुरू झालं। गांधीनगर ते सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र रोड, पोरवाल पेंट हाऊस रोड, कदम कोचिंग क्लासेस, श्रामनगर, कस्तुरबा इंग्लिश स्कूल, सावदेकर हॉस्पिटल मार्गे वर्धाचा आप्पा किराणा दुकान ते हिदवीर क्रीडा मंडळ मैदानात पथसंचलनाचा समारोप झाला। तपोवन नगराचं पथसंचलन सायंकाळी 5 वाजता स्वर्गीय हरिभाऊ कलोती विद्यान, चांदूर रेल्वे रोड, अमरावती येथून करण्यात आलं। तर विविध मार्गांनी होत हे पथसंचलन तुळजा भवानी मंदिर येथून उद्यानाच्या मैदानावर त्याचा समारोप झाला। बालाजी नगराचं पथसंचलन शनिवारला सकाळी स्वामी समर्थ मंदिरापासून सुरू होऊन चुनाभट्टी मार्गे जनार्दन पेठ येथे समारोप करण्यात आला। गाडगे नगराचं पथसंचलन सायंकाळी 5 वाजता सौरभ कॉलनी, हनुमान मंदिर, आशियाड चौक येथून सुरू झाल्यानंतर गुरुकुंज कॉलनी मार्गे येऊन सौरभ कॉलनीत समारोप झाला।